सुंदरबनच्या जंगलात सकाळ सकाळीच राणी मंगीताई लगबगीने चालल्या होत्या. कशासाठी चालल्या होत्या त्या? अरे कशासाठी काय, त्या अन्न आणण्यासाठी चालल्या होत्या. दररोज त्यांच्या मागे घाई असायची. गडबडीने जायच्या, अन्नाचे कण गोळा करून आपल्या बिळात आणून ठेवायचे आणि सदान कदा त्या कामात मग्न असायच्या. कधीही राणी मंगीताई रिकाम्या बसलेल्या दिसायच्या नाही. त्या जंगलात राहत असल्यामुळे बऱ्याच फळांचे कण त्यांना रोज मिळायचे आणि आता पावसाळा जवळ आला असल्यामुळे त्यांनी आपल्या घरात बरेच अन्नाचे कण जमवून ठेवले होते. सफरचंदाचे, डाळिंबाचे, पेरूचे, आंब्याचे, नंतर स्ट्रॉबेरीचे सगळे असे अन्न कण त्यांनी आपल्या घरात जमवून ठेवले होते. आणि जंगलाजवळ असलेल्या छोट्याशा गावातही त्या जायच्या. तिथल्या एका घरातून छोटे छोटे शेंगदाण्याचे, साखरेचे कणही घेऊन यायच्या, रव्याचे कण. त्यांनी भरपूर अन्न साठवलं होतं आपल्या घरात. पण आज त्या जरा जंगलातनं लगबगीने निघाल्या होत्या. त्यांचं घर कुठं होतं? त्यांचं घर म्हणजे त्यांचं बीड. जंगलात बाहेरच्या बाजूला एक भिंत होती आणि त्या भिंतीच्या वर चढून जायचं. तिथं त्यांनी आपलं घर बांधलं होतं, म्हणजे बीळ केलं होतं राहण्यासाठी. आणि त्या बिळात त्यांनी भरपूर अन्न साठवून ठेवलं होतं. आणि आज सकाळ सकाळीच त्या भिंतीजवळून निघाल्या तेव्हा त्यांनी पाहिलं एक साखरेचा जरासा मोठासा कण चमकताना त्यांना दिसला. कण दिसल्याबरोबर त्या खुश झाल्या. अरे वा, घरातही मी साखरेचे कण गोळा केलेले आहेत, आता त्याच्यात हाही कण नेऊन ठेवते असे म्हणून खुश होऊन त्यांनी तो कण उचलला आणि त्या भिंतीवर चढू लागल्या. वर गेल्या, पडल्या खाली. त्यांना तो साखरेचा जरासा मोठा कण होता, पण तो घेऊन जाता येईना. त्या पडल्या. परत वरती गेल्या, परत पडल्या, परत वरती गेल्या, परत वरती गेलेल्या आणखी खाली पडल्या. त्यांचं ही सगळी धावपळ शेजारी उभा राहून जंगलातले बबलू हत्ती दादा, जिराफ दादा आणि कोकिळाताई पाहत होते. मग बबलू हत्ती दादा काय म्हणाले, अगं राणी मंगीताई, कशाला ग एवढे कष्ट करतेस? अगं तो साखरेचा कण तुला झेपणार नाही आणि एवढ्या उंच भिंतीवर चढून तू कशी जाणार बरं? असे म्हणून बबलू हत्ती दादा हसायला लागले. जिराफ दादा म्हणाले, अरे अरे रे राणी मंगीताई, किती ग उंच ती भिंत, आणि या भिंतीवर तू जाणार साखरेचा कण घेऊन? तेही लागले हसायला. त्यांनी मान वर केली. ते घाबरले. तेवढ्यात कोकिळाताई काय म्हणाली, अगं राणी मंगीताई, तुला तो कण झेपणार नाहीस, नको जाऊस तू, विनाकारण कशाला कष्ट करतेस? त्यापेक्षा तू इथे बैस माझ्याजवळ, विश्रांती घे, मी तुला सुंदर एखादं गाणं म्हणून दाखवते. पण राणी मंगीताई म्हणाली, नाही, मी हा कण घेऊन माझ्या घरात जाणारच. आणि चौथ्या वेळेला राणी मंगीताई तो साखरेचा कण आपल्या पाठीवर घेऊन भिंतीवर चढू लागली. भिंत खरबरीत असल्यामुळे काय झालं, तिचे पाय भिंतीवर रोवू लागले आणि पाय रोवत 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 राणी मंगीताई भिंत चढून वरती गेली आणि आपल्या घरात जाऊन पहिले जे कण होते त्यात हा मोठा कण साखरेचा नेऊन ठेवला. त्या खुश झाल्या. साखर त्यांच्या आवडीची, त्यामुळे आज त्या खूप खुश होत्या. आणि मग भिंतीवरून उतरत खाली आल्या तेव्हा हे सगळे प्राणी तिथे होते. सगळे प्राणी राणी मंगीताईची स्तुती करायला लागले. मग बबलू हत्ती दादानी चित्कार केला आणि म्हणाले, किती ग राणी मंगीताई तू कष्टाळू आहेस? जिराफ दादा म्हणाले, अगो राणी मंगीताई, बघ माझी मान सुद्धा दुखते वरती बघताना, आणि तू कशी वरती चढून जातेस ग? कोकिळाताई म्हणाली, खरंच विशेष आहे राणी मंगीताई तुझं, तू किती ग कष्टाळू आहेस.
आणि त्याच्याबरोबर तू जिद्दी आहेस. तुला माझं गाणं ऐकायला थांब, विश्रांती घे म्हटलं तरी तू ऐकलं नाहीस. कारण तुला खूप कामाची सवय आहे, तुला बसणे माहीत नाही. असे म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि राणी मुंगीताईचे खूप 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 कौतुक केले. मग राणी मुंगीताई म्हणाली, तुमच्या सगळ्यांची मी आभारी आहे. पण मी काय सांगते, अरे मित्रांनो, साहस आणि मेहनत हे कधीही आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात. असे म्हणून राणी मुंगीताई परत चालत चालत अन्न आणण्यासाठी निघून गेली. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.